राज्यात जागा वाटपावरून जोरदार अशी खलबतं सुरू आहेत। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भातील चर्चा ही जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे। अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील आज महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वंचितचा देखील समावेश असेल यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे। समोर असलेल्या फॉर्म्युल्यानुसार उद्धव ठाकरे गटाला 23 जागा, काँग्रेसला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच महाविकास आघाडीचा 23-15-10 हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं समोर आहे। अशातच जर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जर आली तर 4 ते 5 जागा ह्या वंचितच्या वाटेला जाणार आहेत। त्यामुळे फॉर्म्युल्यातील थोड्याफार जागा ह्या वंचितला गेल्याने त्या कमी जास्त होतील असे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीचे जागा वाटप हे जवळपास पूर्ण झाले आहे। मात्र याविरुद्ध दुसरीकडे महायुतीचं जागा वाटपाचा घोळ संपत नाहीये। एकूण जे जागा वाटप झालं आहे त्यावर शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार नसल्या कारणाने हे जागा वाटप खोळंबलं आहे। अशातच हा जागा वाटपाचा घोळ संपवण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे काल राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत। त्यामुळे महायुतीमधील जागा वाटपातील मतभेद संपतील असं सगळ्यांना वाटत असतानाच भारतीय जनता पार्टी ही 36 जागांवरती निवडणूक लढणार असून मित्रपक्षांना फक्त 12 जागा मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी दिसत आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही जागा वाटपाच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजकीय गेम करू पाहता आहे का असा प्रश्न या निमित्ताने तयार होत आहे। एकंदरीत महायुतीचा नवीन जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की काय आहे याबद्दलचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। काल परवा भारतीय जनता पार्टीने देशातील जवळपास 195 जागावरील आपल्या उमेदवारांची घोषणा केली। त्यामध्ये केंद्रातील सध्याचे मंत्री तसेच विविध राज्यातील बड्या नेत्यांची नावे होती। परंतु यात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी होती की या यादीमध्ये एकमेव महाराष्ट्रातील एकही नेत्याचं नाव नव्हतं किंवा राज्यातील एकही उमेदवाराचं नाव या यादीमध्ये नव्हतं। त्यामुळे विरोधकांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत नसल्या कारणाने भारतीय जनता पार्टीवरती टीका करण्यात आली। परंतु खरं पाहायला गेलं तर या यादीत महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचं नाव नसण्याचं कारण पण साहजिकच होतं। सध्या महायुतीमध्ये एकूण 3 पक्षात जागा वाटपावरून जो घोळ सुरू आहे तो संपलेला नाहीये। मधल्या काळात महायुतीचा 32, 12 आणि 4चा फॉर्म्युला जवळपास नक्की झाला अशा चर्चा सर्वत्र सुरू होत्या। त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी 32 जागावरती, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 12 जागांवरती आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही 4 जागांवरती लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे निश्चित होते। परंतु त्या जागा वाटपावरून शिवसेना नाराज दिसून आली आणि आपण 12 जागांवरती संतुष्ट नसून आपली मागणी 20 किंवा 22 जागांची आहे असे शिंदे गटातील विविध नेत्यांनी स्पष्ट केले होते। याचबरोबर राष्ट्रवादीच्या गटात देखील फक्त 4 जागा मिळाल्याने नाखुश असल्याचे जाणवत होते। कारण सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील जवळपास 8 ते 10 जागांची मागणी केली होती। त्या पटीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या निवडणुकीत किमान 5 ते 6 जागा मिळतील असा सर्वांचा अंदाज होता। परंतु फक्त 4 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं बोळवण करण्यात आलं। त्यामध्ये रायगड, बारामती, शिरूर आणि कदाचित सातारा किंवा परभणी या मतदारसंघांचा समावेश असण्याची शक्यता होती। एकंदरीत महायुतीमध्ये सुरू असलेल्या या जागा वाटपाचा घोळ पाहता राज्यातील जागा वाटपाचा तोडगा काढण्यासाठी स्वतः अमित शाह हे काल महाराष्ट्र दौऱ्यावर आले। काल ते संभाजीनगरला होते। संभाजीनगरमध्ये अमित शहांची काल सभा देखील झाली। त्या सभेमध्ये भाषण करत असताना संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला निवडून द्या असं आवाहन भाषणादरम्यान अमित शहांनी केलं। खरं तर संभाजीनगरच्या जागेवरून देखील भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। या अगोदर झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये युतीमधून ही जागा शिवसेनेला मिळत होती। त्यामुळे यंदा देखील या मतदारसंघाची जागा ही आम्हालाच मिळावी असे शिंदे गटातील नेत्यांचे म्हणणे आहे। परंतु भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकणं हे एकनाथ शिंदे गटाला कठीण जाणार असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टी लढण्याच्या तयारीत आहे। त्यानिमित्तानं राज्यसभा खासदार भागवत कराड आणि आमदार अतुल सावे यांची नावे या मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीकडून चर्चेत देखील आहेत। अशातच काल शहांनी या जागावरती दावा केल्याने महायुतीमधील अंतर्गत धुसफूस ही पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यानंतर अमित शाह हे काल मुंबईमध्ये आले। रात्री त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक देखील झाली आणि त्यामध्ये जागा वाटपाबद्दल चर्चा झाली। या निमित्ताने जागा वाटपामधील घोळ संपवून अमित शहा कुठेतरी मित्रपक्षांना न्याय देतील अशी अपेक्षा सर्वांना होती। परंतु घडलं मात्र उलटच।
महायुतीसाठी नवीन फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे। त्यानुसार भारतीय जनता पार्टी राज्यातील 36 जागांवरती निवडणूक लढणार आहे। परंतु या फॉर्म्युल्यावरती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहमत होण्याची शक्यता दिसून येत नाहीये। पाठीमागच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार एकनाथ शिंदे गट 12 जागांवरती देखील तयार झाला नव्हता। अशातच आता मात्र 8 ते 9 जागांवरती शिंदे गट तयार होणं अशक्य वाटत आहे। तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही देखील 3 जागांवरती संतुष्ट होण्याची शक्यता दिसून येत नाहीये। याचाच प्रत्यय आज सुरू असलेल्या आढावा बैठकीमध्ये दिसून आला। त्या बैठकीतून अचानकपणे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे हे निघून गेले। त्याचं कारण असं होतं की महायुतीच्या जागा वाटपातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फक्त 2 किंवा 3 जागा मिळणार असल्याने या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे अमित शहांच्या भेटीला गेले आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला जर 3 जागा मिळाल्या तर त्यामध्ये रायगड, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा मिळण्याची शक्यता दिसून येते। परंतु प्रश्न असा आहे की ज्यावेळी अजित पवार हे महायुतीमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी जेव्हा सरकार स्थापन केलेलं त्यावेळेस त्या सरकारच्या मंत्रिपदामध्ये तसेच पालकमंत्रीपदामध्ये अजित पवारांचा जो दबदबा होता तो दबदबा पाहता अजित पवार यंदा फक्त 3 जागांवरती संतुष्ट होतील का, हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने तयार होतोय। तसं पाहायला गेलं तर फुटीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल संपूर्ण राज्यामध्ये विविध मतदारसंघात सहानुभूतीचं वातावरण तयार झालं आहे। अशातच याचा फटका हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला यंदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता दिसून येत आहे आणि याचा अंदाज भारतीय जनता पार्टीला आल्या कारणाने कदाचित जागा वाटपाच्या दरम्यान या गोष्टीचा विचार करतच शिंदे आणि पवारांना कमी जागा देण्याचं त्यांनी ठरवलं आहे। ज्या मतदारसंघातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार हे हमखास निवडून येण्याची शक्यता वाटते त्याच जागा फक्त या 2 पक्षांना मिळणार आहेत। अन्यथा मिशन 400चे टार्गेट डोळ्यासमोर ठेवत कोणताही दगाफटका होऊ नये या कारणासाठी स्वतः भारतीय जनता पार्टी ही राज्यातून जास्तीत जास्त जागांवरती निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। परंतु या जागा वाटपावरती दोन्ही मित्रपक्ष तयार होतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत जागा वाटपासंदर्भात महायुतीकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या निमित्तानं राजकीय गेम केला जातोय का याबद्दलचं आपलं मत आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।